मुंबई पोलिसांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करणार आहेत। अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पोलिसांच्या कुटुंबांना हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर 2 महिन्यात या बाबतीमध्ये अहवाल सादर करण्याचेही आदेश आहेत। याबाबत अधिक माहिती देतात प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर मुंबई पोलिसांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। त्याचं कारण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत एक बैठक मुख्यमंत्र्यांनी या घरांच्या संदर्भातली घेतली होती आणि त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय की या घरांबाबत अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने समिती नेमण्यात आलेली आहे। मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींचा पुनर्विकासासाठी धोरण देखील ही समिती तयार करणार आहे। पोलिसांच्या कुटुंबांना हक्काचं घर माफक दरात देण्याचं एक आश्वासन सरकारने दिलं होतं। त्या आश्वासनाची पूर्ती आता होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि कुलाब्यातील पोलीस वसाहतींच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात लावली होती आणि त्याला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद मिळताना बघायला मिळते आपल्याला। हो सुशांत, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी। Thank you.